कोणता कंटेस्टंट गेला घराच्या बाहेर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहोत। कॉन्फर्म सेटवरून बातमी आलेली आहे ते कंटेस्टंट घराच्या बाहेर पण गेलेला आहे। याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला त्याचे इव्हिक्शन बघायला मिळणार आहे। मित्रांनो, कन्फर्म अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहोत। ते कंटेस्टंट बाहेर झालेला आहे। सगळ्यात पहिले तुमच्याने एक छोटीशी विनंती, जर चॅनलवर नवीन हो तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला पण लाईक करा। तुमचं एक लाईक आणि सबस्क्राइब मला खूप मोटिवेट करतो व्हिडिओ बनवायला। मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये हे बघायला मिळणार आहे रितेश दादाने या चौघाला डेंजर झोनमध्ये थांबविले, डेंजर झोनच्या रूममध्ये, आणि बाकी जेवढे सदस्य आहे ना त्यांना आपलं मत द्यायला सांगले। त्यांना हे म्हणले की तुमच्या मनाने कोण घराचा बाहेर चालले। मग इथं सगळे आजचे सदस्य आपलं मत मांडणार की ये जाणार आहे, ये जाणार आहे। मग मित्रांनो, जे सदस्याला रितेश दादांना बाहेर काढले ना त्याचं नाव आहे निखिल। हा मित्रांनो, निखिलला सगळ्यात कमी वोट भेटले। याच्या पहिले पण मी तुम्हाला सांगलो होतो। आता एक कन्फर्म अपडेट आलेली आहे की निखिलच घराचा बाहेर गेलेला आहे। तर निखिलचा सफर आता खतम झालेला आहे। निखिल घरात बिलकुल पण ऍक्टिव्ह नव्हता आणि या वीकेंडच्या एपिसोडवर निखिलवर एक पण शब्द बोललं नाही गेला, कारण की निखिलला बाहेर काढायचं होतं त्यांना। निखिलला पहिले चान्स भेटला होता, मग आज ना बिग बॉसनं निखिलला एक पण चान्स दिले नाही, डायरेक्ट त्यांना बाहेर काढून टाकले। लय जगाचं म्हणणं होतं की योगिता बाहेर गेली, योगिता म्हणू लागली बिग बॉसला की मला बाहेर काढा, तर योगिताला बाहेर काढलं। असं काही नाही मित्रांनो, योगिता घरातच आहे। ज्याचं इव्हिक्शन झालं आहे ना ते निखिल आहे। निखिल आता घराचा बाहेर गेलेला आहे। तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये सांगून जा। योगिताला बाहेर जायचं होतं की निखिलला जायचं होतं?